काही कळत नाहीये, कुणाची दृष्ट लागली एवढ्या चांगल्या प्लॅनला? दुसऱ्या कोणाची दृष्ट लागणार? त्या स्वानंदीची. ते इतकी डोक्यात गेले ना माझ्या, भयंकर हुशार आहे. मला म्हणाली होती आपल्या दोघींच्या भांडणामध्ये कधीही मी इंद्रनीलला आणणार नाही, कधीही त्याला काही सांगणार नाही. कशा पद्धतीने सांगितलंय पाहताय ना? हो ग. मी पण चाट पडलो ना सपशेल. सगळं तिने तिच्या मनासारखं करून घेतलं आणि वरती भांडणही लावलं नाही. म्हणजे तुला दिलेला शब्दही राखला ना तिने. अत्यंत तल्लख डोक्याची आहे पोर. मला म्हणाली होती काळ्या दगडावरची पांढरी रेष दिसू नये म्हणून सगळा दगडच पांढरा करून टाकली. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं नव्हतं काय म्हणते ती. बरं, जे झालं ते झालं. त्याची खंत करण्यात आता काही अर्थ नाही. आपल्या देशपांडेंच्या प्लॅनचं काय झालं? त्याचं काय कळलं की नाही? मला ना वेगळीच भीती वाटते. त्या ठाकूर देसाईंकडनं एवढा मोठा ऍडव्हान्स घेतलाय आपण, परत नाही ना मागणार तो? परत शक्य नाहीये. का आपल्याकडनं पैसे काढायचे म्हणजे वाघाच्या तोंडात हात घालून त्याचे दात काढण्यासारखं आहे. नेमकं चुकतंय कुठे? तेच कळत नाहीये. खरं तर प्लॅन इतका फुलप्रूफ होता की तो फसूच शकत नाही. संपदा तर म्हणते की तिचे बाबा छापे टाकत फिरतायत. संपदाने नक्की पैसे ठेवले होते ना वडिलांच्या डब्यात? का तीही मूर्ख बनवते आपल्याला? हा, ही शक्यता मी लक्षातच घेतली नव्हती. खरं तर मी तिला सांगितलं होतं, जे काय करशील त्याचा फोटो काढून पाठव. तर या गधडीने फक्त मेसेज पाठवला. संपदाने जर पैसे ठेवले नसतील ना डब्यात तर तिला सोडणार नाही मी. पण जर डब्यात पैसे ठेवले असतील तर काहीतरी घडल्याशिवाय राहणारच नाही. माझ्या पद्धतीने शोधून काढीनच. स्वानंदी जाते ना माहेरी, तिच्याकडनं काही कळते का बघू. ती माहेरी जाणार आहे का? जाणारच. माझ्याकडनं लाटलेलं मंगळसूत्र मिरवायला नको तिकडे जाऊन. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबघ पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.
आहे